बरं आता एवढं हे सगळं तुम्ही एक समाजकार्य केलेलं आहे. तर मग आता अशा कोणकोणती कामं आहेत की जे तुम्ही आता सक्रिय राजकारणात आल्यापासून जी केल्यात? नवीन योजना असतील किंवा तरुणांसाठी काय नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत? असे प्रामुख्याने सांगता येतील असे? तरुणांसाठी पाहिलं तर आम्ही सर्वात प्रथम जेवढं शैक्षणिकला महत्त्व देता येईल तेवढं शैक्षणिकला महत्त्व दिलं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय असेल, बरं. या विद्यालयामध्ये लोकांना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नव्हती चांगल्या खोल्यांची. तर आम्ही लोकवर्गणीतून एक चांगल्यापैकी मोठी इमारत उभारण्याचा मानस केला. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, इतर सर्व गावातले प्रमुख लोक असतील, माझे विद्यार्थी असतील, आम्ही सर्वांनी लोकवर्गणी केली आणि आता साधारणतः नाही म्हणलं तरी आमच्या 30 खोल्या RCC मध्ये 2 मजली आमची इमारत सुसज्ज अशी आम्ही आज उभी केलेली आहे. ती इमारत उभी करीत असताना सुरुवातीला सर्वांची जबाबदारी असते. त्याचं फाउंडेशन आम्ही केलं ना, आमचा थोडासा निधी आम्हाला वर्गणी वळवायला अडचण यायला लागली. बरं, का नेमकं? अडचण यायला लागली की त्या ठिकाणी पण माझ्या आमदारांचा विरोध होता. बरं, म्हणजे प्रत्येक पहिल्यापासून माझ्या आमदारांचा तुम्हाला सहकार्य कमी आणि अडचणी जास्त. माझ्या आमदारांचा विरोध असा होता की त्यांना पुणे जिल्हा शिक्षण मंडळावरती ते आजीवन सदस्य आहेत. त्यांच्या डोक्यात होतं की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा त्या ठिकाणी आणली तर त्या ठिकाणी शाळा आणून त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं स्वर्गवासी रावसाहेब दादा पवारांच्या नावाने त्यांना करायची होती. तर आम्ही सांगायचो की ही जी संस्था आहे ही संस्था त्या काळात रावसाहेब दादांनीच आणलेली आहे ही गावामध्ये. आमचं म्हणणं होतं की तुम्ही हे शाळेला राहू द्या, तुम्ही याच्यात कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब करू नका. मग त्यांनी तिथं इमारतीला सुद्धा आम्हाला खूप विरोध केला. परंतु त्याच्यातून पण आमचं सर्व संघटन असं, आमच्या सोबतचे लोक असतील, शिक्षक वर्ग असतील, ह्या सर्वांनी आम्ही त्याच्यावर पण मात केलं, संघर्ष झाला आमचा आणि त्याच्यातून आम्ही ती इमारत लोकवर्गणीतून आम्ही उभी केली. आणि ज्यावेळेस फाउंडेशन झालं, फाउंडेशनला सगळ्यात महत्त्वाचं आमचा बागायत पट्टा असल्यामुळे आमच्या बागामध्ये मुरुम भेटत नाही. बरं. तर मग माझा मित्रपरिवार मी शाळेमध्ये बसलो असता ह्या मुरुमावरती सोल्युशन कसं काढायचं, तर मी डायरेक्ट त्या सगळ्यात आधी पाया बनवायला जेवढा मुरुम लागला तेवढं मी माझ्या स्वखर्चाने पूर्ण मुरुम दिला आणि ते सगळं फाउंडेशन करून PCC करून नंतर बांधकामाला आम्ही सुरुवात केली. Pune's Pride, Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.